हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्टुडंट्स, आज आपण वैदिक साहित्य याविषयी माहिती घेणार आहोत. वैदिक साहित्य यामध्ये ब्राह्मण ग्रंथ येतात. ब्राह्मण ग्रंथामध्ये श्रुती ग्रंथ, स्मृती ग्रंथ यांचा समावेश होतो. तर श्रुती ग्रंथ म्हणजे काय? श्रुती ग्रंथ म्हणजे गुरुद्वारे शिष्यांना दिले जाणारे शिक्षण. म्हणजे पूर्वीच्या काळी आश्रमात शिक्षण देत असत. ठीक आहे. तर आश्रमात शिक्षण घेत असताना, गुरुकडून विद्या घेत असताना शिष्य जे श्रवण करत असत, जी माहिती घेत असत, त्या सर्व ग्रंथांना आपण श्रुती ग्रंथ असे म्हणतो. त्यामध्ये वेद, आरण्यक, उपनिषदे यांचा समावेश होतो. स्मृती ग्रंथ. स्मृती ग्रंथ म्हणजे स्मरणशक्तीच्या सहाय्याने झालेली ग्रंथाची निर्मिती. यामध्ये वेदांग, सूत्र, स्मृतिकाव्य, महाकाव्य, पुराणे यांचा समावेश होतो. वैदिक साहित्य. वैदिक साहित्यामध्ये वेद 4 आहेत: ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. ऋग्वेदमध्ये 2 ब्राह्मण ग्रंथ आहेत: ऐतरेय ब्राह्मण ग्रंथ आणि कौशितकी ब्राह्मण ग्रंथ. तसेच यजुर्वेदमध्ये सुद्धा 2 ब्राह्मण ग्रंथ आहेत: शतपथ ब्राह्मण ग्रंथ, तैत्तरीय ब्राह्मण ग्रंथ. सामवेदमध्ये एकच ब्राह्मण ग्रंथ आहे, 25 ब्राह्मण ग्रंथ. अथर्ववेदमध्ये गोपद ब्राह्मण ग्रंथ, तसेच आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्ववेद, शिल्पवेद ही सुद्धा उपवेद आहेत. ठीक आहे. आरण्यके म्हणजे काय? आरण्यके म्हणजे जंगलात राहून, अरण्यात राहून जी ग्रंथाची निर्मिती झाली आहे ती आरण्यके. आरण्यके एकूण 7 आहेत: ऐतरेय, शांखायन, तैत्तरेय, मैत्रायणी, मध्यान्ह, ब्रह्मदारण्यक, तल्वकार, छांदोग्य इत्यादी. उपनिषदे. ठीक आहे. उपनिषदे एकूण 108 उपनिषदे असून त्यापैकी 12 उपनिषदे ही प्राचीन आणि महत्त्वाची मानली गेलेली आहेत. त्यामध्ये ईश, केन, कट, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तरेय, ऐतरेय, छांदोग्य, कौशितकी, ब्रह्मदारण्यक, श्वेताश्वतर इत्यादी उपनिषदांचा समावेश होतो. आता आपले जे आदर्श, भारतीय राष्ट्रीय आदर्श एक वाक्य आहे जे सत्यमेव जयते, हे मुंडक उपनिषदामधूनच घेतले गेलेले आहे. वेदांगे म्हणजे याचा अर्थ आहे की वेदाचा अर्थ समजण्यासाठी, वेदामध्ये जे वैदिक कर्मकांड आहेत त्यांची माहिती घेण्यासाठी वेदांगांची निर्मिती झालेली आहेत. वेदांगांच्यामध्ये शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष, छंद अशी वेदांगे आहेत 6. कल्पसूत्र. आता कल्पसूत्र म्हणजे अटी आणि नियम यांचे एकत्रीकरण ज्या सूत्रांच्या मध्ये केले गेलेले आहेत ते म्हणजे कल्पसूत्र. त्यामध्ये श्रोतसूत्र, ग्रह्यसूत्र, धर्मसूत्र यांचा समावेश होतो. तर श्रोतसूत्रामध्ये काय, यज्ञाचं म्हणजे यज्ञ कसं करायचं त्याची माहिती पूर्णपणे दिलेली आहे. ग्रह्यसूत्रामध्ये गृहस्थाश्रम याच्या संबंधी माहिती दिलेली आहेत. आणि धर्मसूत्रामध्ये राजाची कर्तव्ये काय असावीत, कर कसे घेतले पाहिजेत, न्यायालयांची स्थापना कशी झाली पाहिजे, आणि याच्यामध्ये गृहस्थाची कर्तव्य काय असली पाहिजे, हे सगळं धर्मसूत्रामध्ये आपल्याला माहिती घेता येते. तर स्मृती ग्रंथ. धर्मसूत्राच्याच मधूनच स्मृती ग्रंथाचा विकास झालेला आहे. त्यामध्ये मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, पराशर स्मृती, नारद स्मृती, बृहस्पती स्मृती, कात्यायन स्मृती, गौतम स्मृती इत्यादींचा समावेश होतो. रामायण आणि महाभारत ही सुद्धा 2 महाकाव्य आहेत आणि ही सुद्धा आपल्याला म्हणजे वैदिक साहित्यामध्ये खूप महत्त्वाची आहेत. पुराणांची संख्या एकूण 18 आहे. त्यापैकी मार्कंडेय, ब्रह्मांड, वायू, भागवत, मत्स्य इत्यादी प्राचीन पुराणे आहेत. मत्स्य पुराण हे सर्वाधिक प्राचीन आणि प्रामाणिक मानले गेलेले आहे. आता हे सगळे ब्राह्मण साहित्य आपल्याला माहीत आहे. या ब्राह्मण साहित्यातून आपल्याला प्राचीन भारताची माहिती मिळालेली आहे. पण या ब्राह्मण साहित्यातून प्राचीन भारतातील फक्त सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचीच माहिती म्हणजे जास्त प्रमाणात मिळते. राजकीय इतिहासाची माहिती यामध्ये खूप कमी प्रमाणात मिळालेली आहे. त्यानुसारच आपण ह्या वैदिक साहित्याचा अभ्यास केलेला आहे आज, आणि यातून आपल्याला
त्यावेळेच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास काय असतात, सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती काय होती त्यावेळेची, या सर्वांची माहिती आपल्याला यातूनच श्रुतिग्रंथ आणि स्मृतिग्रंथ यामधूनच मिळते. याचा सविस्तर अभ्यास आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमधून करू. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज लाईक, शेअर्स अँड सबस्क्राईब. थँक्यू.